तर नमस्कार मित्रांनो, तर मराठा समाजासाठी वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या आहेत आणि त्या योजनांसाठी निधीसुद्धा आलेला आहे. तर त्याचा तुम्हाला फायदा कसा होणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मराठा समाजासाठी शासनाच्या विविध योजना आलेल्या आहेत आणि त्याचा भरीव निधीसुद्धा या ठिकाणी आलेला आहे. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात असलेल्या मागणीच्या अनुषंगाने इतर समाजाप्रमाणेच मराठा समाजासाठी देखील विविध योजना राबवण्याचा निर्णय शासनाकडून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने गेल्या वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मराठा समाजास मोठा दिलासा देखील या ठिकाणी मिळालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांसाठी भरून निधी उपलब्ध झालेला आहे. तर त्यामध्ये शिक्षणाच्या योजनांना सर्वाधिक प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचा मराठा समाजातील नवीन पिढीला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. शासनाकडून या योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी होत असल्याने मराठा समाजाकडून शासनाबद्दल धन्यवाद देण्यात येत आहे. मराठा समाजाच्या कल्याणासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय कोणते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या योजनांमध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 74,873 लाभार्थ्यांना 5,659 कोटी बँक कर्ज मंजूर झालेलं आहे आणि त्यासाठी 608.12 कोटी रुपयांचा व्याज परतावा देखील या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. महामंडळाकडून 35 गट प्रकल्पांना 3.35 कोटी कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. त्याच्यामधली दुसरी योजना आहे ती आहे मित्रांनो सारथी योजना. तर सारथी संस्थेचं पुणे येथील मुख्यालय इमारत आहे आणि त्याचे 6 विभागीय कार्यालय आहेत. तर त्याच्यामध्ये लातूर आणि कोल्हापूर ही त्याची उपकेंद्रे आहेत. तसेच त्याच्यामध्ये तर या उपकेंद्रांमध्ये 500 मुले आणि 500 मुलींच्या वसतिगृहासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांना बांधकामासाठी 1,188.82 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे इथं मराठा समाजातील 500 मुलं आणि मुली विनामूल्य राहू शकतात. तर ही सारथीची दुसरी योजना आहे. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी निर्वाह भत्ता या ठिकाणी वितरण करण्यात आलेला आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतरची योजना आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी रुपये 1,262 कोटी मंजूर या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज ही शिष्यवृत्ती या ठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती मित्रांनो 17,54,494 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यानंतरची योजना आहे मित्रांनो छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना. तर या योजनेसाठी मित्रांनो 32,639 विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि त्यासाठी 31 कोटी या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. आणि तसेच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना रुपये 42 कोटी देखील या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. म्हणजे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळालेली देखील आहे. तसेच मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी रुपये 21 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर राज्यात प्रथम ह्या योजनेचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि यासाठी 21 कोटी महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले आहेत. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 60,000 महानगराच्या ठिकाणी, 51,000 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आणि 43,000 जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच 38,000 तालुक्याच्या ठिकाणी देखील निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या 1,553 उमेदवारांची अधिसंख्य पदावर या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे. म्हणजे मराठा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेला होता आणि त्याच्यामध्ये जे शासकीय सेवेत नियुक्त न होऊ शकलेले जे काही उमेदवार आहेत त्यांची या ठिकाणी पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. विविध न्यायालयीन प्रकरणात कोविड-19मुळे नोकर भरती प्रक्रिया रखडलेल्या उमेदवारांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन MPC व अन्य शासकीय सेवेत 3,200 उमेदवारांना नियुक्त्या या ठिकाणी देण्यात येणार आहेत. ACBC मधून AWS व खुल्या प्रवर्गाचा विकल्प घेऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय अशा प्रकारे एकूण 4,700 उमेदवारांना या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहे. सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची
UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना रुपये 116.34 कोटी रुपये या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे UPSC मार्फत जी काही पदं असणार आहेत, जी सारथीकडून जे मुलं सिलेक्ट केली जाणार आहेत त्यांना ही पदं या ठिकाणी मिळणार आहेत. EWS अंतर्गत 10% आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये 31,000 विद्यार्थ्यांपैकी 78% मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. तसेच MPSC मार्फत शासकीय सेवेत 650 उमेदवारांपैकी 85% मराठा समाजाच्या उमेदवारांना या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहे. सारथीमार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण या ठिकाणी सारथीमार्फत देण्यात येणार आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध योजना राबवताना त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे का किंवा नाही याबाबत सातत्याने आढावा देखील करत आहेत. सारथीची योजना जी आहे मित्रांनो, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर विधिमंडळाचे जे काही विशेष अधिवेशन आहे त्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत टिकणारे व इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी विधिमंडळाचे या ठिकाणी अधिवेशन देखील बोलावण्यात आलेलं आहे. तसेच मराठा समाजातील जी मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठीचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द देखील या ठिकाणी केलेला आहे. इथे सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचं कौतुक देखील या ठिकाणी होत आहे. मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून राज्यात युद्ध पातळीवर मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात या ठिकाणी येणार आहे. हे सर्वेक्षण 2 फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात या ठिकाणी आलेलं आहे. राज्यात अंदाजे 2.5 कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या कामी गोखले इन्स्टिट्यूट, IIPS व नामांकित संस्थांची देखील या ठिकाणी मदत घेण्यात आलेली आहे. विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात या ठिकाणी आलेलं आहे. तसेच कोणत्याही समाजावर या ठिकाणी अन्याय होणार नाही याची देखील खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. 3.5 ते 4 लाख लोक यासाठी दिवसरात्र मेहनत देखील करत आहेत. आणि सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा देखील झालेली आहे असे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या योजना आहेत मित्रांनो. आणि या 7 ते 8 योजनांचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी नक्कीच लाभ होणार आहे. आणि या योजनांमध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील योजनेतून लाभार्थ्यांना या ठिकाणी बँकेकडून कर्ज देखील मिळणार आहे. त्यानंतर जे सारथीचं पुण्यातलं जे मुख्यालय आहे तिथं मुलामुलींना राहण्याची सोय देखील या ठिकाणी होणार आहे. तसेच वेगवेगळ्या शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळणार आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती ही आहे. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी ही या ठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मराठा समाजातील 75 विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन शिक्षणसुद्धा घेण्यासाठी शिष्यवृत्ती या ठिकाणी दिलेली आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या धर्तीवर या ठिकाणी भत्ता देखील मिळणार आहे. कोविड-19मध्ये जे नोकर भरतीसाठी रखडलेले आहेत त्या 4,700 उमेदवारांना देखील या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच सारथीकडून जे 3 वर्षात ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे अशा 28 विद्यार्थ्यांची UPSC मार्फत आणि 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत या ठिकाणी निवड देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने मराठा समाजासाठी वेगवेगळ्या योजनांचं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आयोजन केलेलं आहे आणि याचा मराठा समाजातील लोकांना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या मराठा समाजासाठी योजना होत्या मित्रांनो. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मराठा समाजातील बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना त्याचा फायदा घेता येईल. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. जर काही शंका असतील तर कमेंट करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशीच नवीन माहिती, पूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.